नमस्कार, आज आपण बनवणार आहोत विदर्भ, कोल्हापूर आणि सातारा भागातील प्रसिद्ध असे खरडा चिकन। पारंपरिक महाराष्ट्राच्या चवीचा एक झणझणीत अवतार म्हणजे खरडा चिकन। हिरव्या मिरच्यांचा तिखटपणा आणि ताज्या मसाल्यांची चव जेव्हा चिकनमध्ये उतरते तेव्हा गावाकडील काही पद्धतींचा स्वाद चाखण्याचा आनंद काही वेगळाच असतो। रेसिपीला सुरुवात करूया। खरडा चिकन बनवण्यासाठी सर्वप्रथम 1 किलो चिकन स्वच्छ धुवून घेतलेले आहे। त्यामध्ये एक छोटा चमचा आले लसूण पेस्ट, हळद आणि थोडेसे मीठ घालून मिक्स करून घेऊयात। नंतर त्यामध्ये एका लिंबाचा रस घालून सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि थोडे तेल घालून कमीत कमी अर्धा तास तरी मॅरिनेशनला ठेवूयात। तोपर्यंत पॅनमध्ये गरम मसाला हलका भाजून घेऊयात। त्यासाठी इकडे 3 चमचे धने, 1 चमचा जिरे, 1 चमचा बडीशेप, 1 मसाला वेलची, 1 स्टार फूल, 1 इंच दालचिनी, 5 ते 6 लवंग, 10 ते 12 काळे मिरी। पॅन गरम करून मसाल्यांचा सुगंध दरवळेपर्यंत बारीक गॅसवर भाजून घ्यायचे आहे आणि नंतर थंड करून बारीक पूड करून घेऊयात। खरडा किंवा ठेचा बनवण्यासाठी इथे मिरची, लसूण, आले आणि कोथिंबीर घेतलेली आहे। तसेच 1 वाटी सुके खोबरेही घेतलेले आहे। नंतर त्याच पॅनमध्ये हे सुके खोबरे हलक्या सोनेरी रंगावर भाजून घ्यायचे आहे। नंतर तेल गरम करून त्यात 5 ते 6 जास्त तिखटाच्या व 4 ते 5 कमी तिखटाच्या हिरव्या मिरच्या, 18 ते 20 लसणाच्या पाकळ्या, 1 इंच आले परतून घ्यायचे आहे आणि सर्व जिन्नस थंड झाल्यावर वाटून घेऊयात। आता तेलात तेजपत्ता घालून 3 बारीक चिरलेले कांदे घालायचे आहेत। कांदा फक्त गुलाबी रंगावर परतून घ्यायचा आहे। नंतर तो चिकन सोबत व्यवस्थित शिजला जाऊन एकजीव होतो आणि ग्रेव्हीला रंगही टिकून राहतो। आता ह्यामध्ये तयार केलेली गरम मसाल्याची पूड घालून परतून घेऊयात आणि वाटलेले आले, लसूण, मिरची, कोथिंबीर आणि खोबरे घालून मसाल्याला तेल सुटेपर्यंत बारीक गॅसवर झाकण ठेवून शिजवून घेऊयात। नंतर ह्यामध्ये मॅरिनेट केलेले चिकन घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे। यामध्ये अजिबात पाण्याचा वापर करणार नाही आहोत। चिकनलाच पाणी सुटून वाफेवरच हे छान शिजले जाईल। आता यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालून मध्ये मध्ये ढवळत 20 ते 25 मिनिटं व्यवस्थित शिजवून घेऊयात। आता कोथिंबीर घालून गार्निश करूयात आणि गरम गरम सर्व करूयात। हे चिकन ज्वारीची, तांदळाची भाकरी आणि भातासोबत अप्रतिम लागते। रेड ग्रेव्हीतले चिकन आपण वारंवार खातच असतो। कधीतरी असेही करून त्याचा आस्वाद घ्या आणि रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।